काय घासत बसली माहिती? हा काय घासत बसली? काय भांडण काय चहाचं. चहा पिलती का तू? हा का कॉफी केलती? चहा केलता चहा. तुला कॉफी आवडते का चहा आवडतो जास्त? कोणाला? तुला मला नाही काय आवडत. का तुला आवडत नाही म्हणून तू करत नाही? मग तुम्हाला काय नको म्हणतो काय ते? पण मग मला कॉफी करून द्यायची, तू चहा पीत जा. हा तेच जा ना, कोण नको. तुला कॉफी कर म्हटलं तर चहा करते, चहा कर म्हटलं तर कॉफी करते, असं काय? मला काय मी करते काय चहा करते. तुला आता ऐकायला कमी येतं माहिती थोडस. हा ऐकायला कमी येतो. मग तुला ऐकायला नव्हतं आलं? मी म्हटलं होतं कॉपी कर. हा होय. कॉपी कर. ते आता उन्हाळा लागला माई, उन्हाळ्याची काय करायचं माई? काय उन्हाळ्यात काय काय करायचं? वाळवण कोण करील? काय काय करायचं सांग ना. करायचे हे पण कोरडा आहे, पापड आहे. अजून अजून काय? कोंड्याचे पापडे. हा मला कोंड्याचे पापडे लय आवडत नाही. करायचे का मग माई? कुठून आणायचं कोंडा? ते भुजवा लागेल ना आपल्याला, गहू वगैरे सगळं. मग कोण करीन ती? मग मी मदत करू लागतो ना तुला, चल करू आपण. लय मदत करते. हा माई, काय मदत करू लागतो, करू आपण. कर होय. कर ना. मग काय काय लागतं मला सांग ना, मग मी आणतो ना. हा गहू लागते, ज्वारी लागते. माई काय इकडे बघून बघ ना, काय म्हण. ज्वारी लागते. हा अजून अजून काय मीठ मिरची लागते. मीठ मिरची. मग आणि आपल्याला साबुदाण्याच्या पापड्या पण करायच्या. आणि हे करायचं काय म्हणतात त्याला, ते पण बटाटा नाही टाकून साबुदाण्याच्या पापड्या बनवतो उपासासाठी. वेपर्स पण बनवायचे आपल्याला. हा हा आणि आपल्याला काय म्हणतात ते खारुड्या का काय म्हणतात ना. हा माई कशाच्या? तू कशाच्या करत असते? खाराड्या कशाचे करते सांग ना, तुला माहिती. म्हणते त्याला. हा ना. आणि आपल्याला ते बटाट्याचे चकल्या पण करायच्या, साबुदाणा बटाटा मिक्स करून नाही का आपण चकल्या बनवत. हा हा बनवते. ते मग ते येतात का तुला? मला नाही येते परस. नाही येत? अगं मी तुला खिसून देतो, ते मिठाच्या पाण्यात टाकायचे असतात ना. हा वय माई, हा त्यात काय काय टाकावं लागतं अजून? थोडंसं मीठ टाकायचं आणि काय टाकायचं? काही नाही, मी तुम्ही तेच टाकायचं. आणि गरम करून शिजून घ्यायचं का ते? हा आणि उन्हाळ्यात वाळत टाकायचे का? हा सोपं आहे मग. कर ना मग. मोठे मोठे बटाटे आणू का बाजारातून? कसे आणू बटाटे सांग ना मला. मोठाले बटाटे. मोठाले बटाटे आणू का? हा आणि अजून ते साबुदाण्याच्या चकल्या बनवण्यासाठी काय काय लागेल अजून? काय लागते? हिरवी मिरची लागते, बटाटे लागते. हिरवी मिरची आणि बटाटे. हा. हिरवी होय. मिरची बटाटे. आणि ते वडे पण टाकू आपण, ते नाही का कसले? वडे, हरभरा डाळीचे वडे. हा हा तू खात नाही ना? खातो मी, त्याची भाजी पण चांगली लागते ना. बर होय माई. त्याला आणि वाटीन कोण? हा त्याला वाटावं लागते. अगं मी तुला सगळं वाटून देईन, सगळं कर तू तुझ्या पद्धतीने, तुझ्या हिशोबाने. वाळवण कर तुझ्या हिशोबाने, तुला आवड आहे ना वाळवण, है ना. तर माझी आजी आज वाळवण करायचा विचार चालू आहे आमचा, पण काय करावं तेच सुचत नाही. ऊन तर चांगलं कडक पडलंय बाहेर बघ माई. मग काय करू? मग वाळवण करू ना आपण, चल. हा हा ए बे, हा बाबा चल. चल मग. आवर तुझं झालं का नाही? ते भांडस केव्हाच झालंय. मग घासत ते बस. बघ ना जरा किती खाली जळलं होतं ते, निघता निघा ना का. बापरे, एवढं जळूस तर तू हे करते का फार माझ्याला? राग झाली ते. एवढं जळूस तर ते दूध
एवढं जळूस तर केलं तर मग ते काय पण होईल माहिती त्याच्यामध्ये तर ते फुटायचं भांड मग. हा बरं झालं. लक्ष देत जा बाई, नाही तर नको करत जाऊ तू उगाचच मी कशा. कशाला काय मी करते काय चहा नाही तू करते चहा. कोणी केलं चहा मग? मीच केलता आहे ना. त्यांनी घ्यायला ती करते मी करते काय मला येतं. ते इलेक्ट्रॉनिक आहे माई, त्याच्यात पाणी नाही जाऊन द्यायचं बरं का, नाही तर शॉर्ट होईल ते. मग पुसून नाही घेत का? पुसून घे आणि उन्हात वाळत ठेव, म्हणजे त्यातलं कशाला? पाणी बिणी निघून जाईल ते. हा मस्त कडक. वय माई. हा मस्त चांगलं पुसतो. मोदकाची आमटी तुला येते का? मोदकाची आमटीला काय काय लागतं? हा मोदकाची आमटीला काय काय लागतं? त्याला खोबरं लागतं, हम्म, तीळ लागते, हम्म. शेंगदाणे लागते, काय बरं, लसूण मग लागतं, लसूण खोबरं. हा का? इथं हा मसाला कसला ठेवलेला आहे माई? ते ह्याचा मसाला आहे कसला? पुलाव भाताचा. पुलाव भाताचा मसाला आहे का? हा रान केलता का? थोडासा करायचा होता. करायचा होता का? अच्छा. मग बटाट्याची भाजी केली ना. बटाट्याची भाजी केली का? कॅन्सल केलं का मग पुलाव भात बनवायचा? नाही केला. मग कधी करायचं? आज करायचं का? कुठं करतो हाय का काही करायला. आणू ना मग, चल आपण. काय हा? काय लिस्ट काढून दे, म्हणजे आणतो मग. जा जा नाही जा ना. लिस्ट काढून दे म्हटलं. हा झालं का तुझं भांड ते? अरे झालं. किती वेळ झाला तेच मग भांड? किती वेळ? अरे तू राग झाली होती तर ते लवकर निघ ना. किती वेळ घाशी ते. बापरे, राग झालती? मग राग कुठे आहे दाखव. काल बी झालती. किती जळालं होतं. हा का? हा कोणी जाळलं काय माहिती. होय माहिती. कोणी जळालं ते करते ते करते. कोण करतो? मी करते. लक्ष मला द्यायचं ना येतं माहिती. काय तिथं. हा बरोबर, तुला काही येत नाही त्यातलं इलेक्ट्रॉनिक ना ते बटनाचं बिटनाचं. मला सांगायचं ना मग. हा 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 मला सांगत जा, असं काही पण बटन चालू नको करू तुझ्या मनानेच. हा मम्मीने केलं असेल, नाही तर करपलं ते खाली आहे ना, त्याला ते काल चालू बी केलं की तसंच थोडंसं काल बी तसंच केलं. पाणी पाहिजे माहिती त्याच्यामध्ये, नाही तर काय होतं ते ना खराब होऊन जाईल त्याच्याने. समजलं का माहिती? बरं झालं. अगं माई चल आता, ते मला उशीर होतोय, मग जायचंय मला पण. चल बाहेर, ते वाळवण करायची ना. ए जा बाबा जा. वाळवण करत मग मला ते लिस्ट करून दे ना. चल ना तू तिकडं. दम नाही दूध नेतो का नाही का बसे. अगं मग मला उशीर होतोय, तू नंतर धुत बसल्यास. हा नंतर धू. तेच काम आहे मला, दुसरं काम नाही. दुसरं काय काय सांगत असतो? दिवसभर असते तू मोकळी असती. हा मोकळीच असते मी, काय काम आहे. आता आपल्याला ते हे पण करायचं आहे माही, काय म्हणतात त्याला, छोटे छोटे नाही का ते दूधवडी. दूधवडी कशी करते तुला माहिती का? मला नाही माहिती. दूधवडी मला नाही माहिती दूध वडी कशी. मग आपण बघू, चल ऑनलाईन बघू आणि करू. चल हा. त्याच्यामध्ये आपण भरपूर चांगल्या दूधवड्या करू आणि खाऊ आपण, फ्रीजमध्ये दूध ठेवून. चल आईस्क्रीम पण करून दाखवतो. चल माहिती तुला मी आज, माझ्याकडे आहे ती आईस्क्रीमची रेसिपी. कोणती बनवायची? बने हा बने कोणची बने तू सांग ना. मला काय माहिती कोणची कलरला असते. अननसच्या. काय बनव ना मग अननसची. कसली? अननसची काय बनवायची? अननसची आईस्क्रीम बनवायची का माहिती तुला? हा बनव. आणि हे त्याच्यामध्ये हे टाकायचं का, काय म्हणतात त्याला? अगं आमची शाळा होती ना माई, तिथं काय करायचं माहिती का, मी आणि माझा एक मित्र आहे ना, मधल्या सुट्टीत जायचो आणि ते अननसाच्या हे असतं ना सरबत. हा अननसाचं सरबत तू पिलाय का? त्याच्यामध्ये ते लस्सी टाकतेत आणि वरतून अननसाचे तुकडे टाकतेत वरती. माहिती. मस्त भारी लागते ते पण. हा बरं आहे.
मग आपण तसं करू ना. कर ना मग खा शिरा करू. ते पण छान लागतं. नाही तर मग ते आता नवीन आले ते काय म्हणतात त्याला, ते आईस्क्रीमचं नाव मला आठवत नाही आहे. त्याला आईस्क्रीमचं चांगलंच नाव आहे, ते भारी लागते ती. मग आपल्याकडे फ्रीज आहे, मग आपण ठेवून देऊ त्याच्यामध्ये. हां मग चल आता ते लिस्ट काढून दे मला पाटापाटा. आपल्याला ते मग हे करायचं. चल मला ती लिस्ट काढून दे चल पाटापाटा. इथे बस खाली. आपल्याला काय काय करायला वाळवण करायला आहे ना, त्याची लिस्ट काढून दे मला. कर हां कर खा. तू कर, तू फक्त काढून दे, आम्ही करतो बाकीचं काय आणायचं काय नाही. हां मग चला आपण माई आपल्याला लिस्ट काढून देणार. तर माई आपल्याला लिस्ट काढून देणार आहे. तर चला आपण बघूया लिस्ट कोणती कोणती भेटती ती. भिजत टाकावं लागते. काय करावं लागतं? गहू भिजत टाकावं लागते. हां अजून मग 5 दिवस 5व्या दिवशी वाटीत. मग ते गाळीत चीक पडत. ते धुवायचे पाणी टाकून. हां गाळायचे फडके. हां मग दुसऱ्या दिवशी ते नितळल्यावर त्याच्यात तुरटी टाकते. मग गाळल्यावर त्याच्या पुढं काय करायचं सांग चल पटापटा. अरे कुरड्या करायच्या आणि काय करायचं, चिक काढायचा त्याला ते हटवा लागत ना असं. मग गरम असताना हलवते काढतो. नाही तर मग काय होतं माही आधी काढावं लागतो चिक. नाही ते हलवलं नाही तर आपण काय होईल मग तर जास्त. मग गोळे होते एवढा. हा का, ते गरम असतानाच हटावं लागतं का? मग उकळी आल्यावर बापरे. त्यात मीठ टाकायचे. मग अवघडच झालं ते तर. किती किलोला बनवायचं आपल्याला? किती किलोच्या बनवायच्या? 3 किलोच्या करते. आणि साबुदाणा चकले 1 किलोच्या. आणि ह्याच्या काय म्हणतात त्याला अजून, बटाटे मस्त 10 किलोचे करते. हा ना 5 किलोचे करते. मग त्यांना कोणता बटाटा दे म्हणायचं बाजारात गेलं तर? मोठाले बटाटे दे म्हणायचं. मग त्याचे आपण वेपर्स करू शकतो आणि हे पण करू शकतो चकल्या. साबुदाणा आणि बटाटा मिक्स चकल्या नाही का, चांगलं लागतात ते. साबुदाणा आणि बटाटे मिक्सचे पापडे पण चांगले लागतात. बटाटे उकडावं लागते, ते खिसावं लागते. खिसणीने खिसावं लागतं का? मग आणि काय म्हणतात त्याला, पनीर मटर मसाल्याची भाजी पण तुला येते का बनवता? कशाची? पनीरची भाजी. मला नाही येत. मी नाही कधी. तू केलीच नसेल कधी आहे ना. तुला फक्त मसाल्याच्या भाज्या येतात तुला फक्त. ती बी भाजी ते हे करावं लागतं, हलवावं लागतं. कशाला? तेलामध्ये मसाला. हा वाटाणे बटाटे आपले. अरे तुला ते वाळवणाची व्हिडिओ आमच्या डिस्क्रिप्शन चॅनलमध्ये टाकलेले आहेत. माईने वाळवण केलेले आहे त्याचे सगळे व्हिडिओ तुम्हाला आम्ही टाकून दिलेले आहेत. तुम्ही ते नक्की बघा है ना माई. आपण वाळवण केले ना मागच्या वेळेस नाही का, कुरड्या बनवल्या होत्या, अजून काय बनवलं होतं, बटाटे पापड, चकली, बरेचसे आम्ही बनवले आहेत. ते व्हिडिओ आहेत त्याचे सगळे आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत. तुम्हाला पण पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि बघा माईने कशी बनवलेली आहे ना. छान छान बनवलेत माहिती आहे ना वाळवण. बटाट्याचे मम्मीने बटाट्याचे वेपर्स किती छान बनवले है ना. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहे, तुम्ही बघू शकता. काय आलं ती म्हणती मलाच तेल नाही लावीत, तसाच उंडा घेती आणि लाटी तीन. ते जशा गौऱ्या होत्या त्या चपात्या कशा पांढऱ्या, त्याला काहीतरी चव. वाळून जाते ते चपात्या आणि मग ती लावलं तेल आतून. चपात्या बघितल्या ना तिच्या कशा आहेत. ती मी करते नाही तेल लावलं तरी कशा आहे, पण आतून तेल लावायला नको का? वरतून सुद्धा लावित नाही ती तेल.
नगभर लावती. हित केलं इमटीने, घर खाल्लं फुकटीने. चपात्या येतात ना. तेल लावल्यावर चांगला येतात का चपात्या माही? मग आतून तेल नको का लावायला असं. हा. मी लावते. किती वाळ्यात येत आणि किती पांढऱ्याच ते चपात्या. काहीतरी कलर हे चपात्या. मी त्या दिवशी केले तर कसे केले? काय वरतून तेल थोडे लावलं, आतून लावलं. तुझी सासू कशी तिला करायची? कठाळा आता स्वयंपाक करीत नाही ती चांगला असं. नाही, तुझी सासू कशी करायची हो? हा, तुझी सासू माझी सासू नव्हती करीत. मग लाल ज्वारीच्या भाकरी करायला लावायची आम्हाला. लाल जावरायची? हा, शेंद्री ज्वारी नसती का ती, हा आता नाही येत दाखवायला. हा. त्या भाकरी करायची. मी तर जन्मात बघितली नाही ती ज्वारी भाकरी, लाल ज्वारी. आणि ती खायची. कशा बरोबर? मी रडायची बाई, मी म्हणायची काय भाकरी अशी. आणि ती बी एकच भाकर एकच करायची. त्यानं नेलं एक आणि मला एक. हा. ते नेलं तरी एक भाकर पुरेन का? हा. आणि रोज मिरच्या घ्यायच्या आणि वाटायच्या पाट्यावर वाटायचे. हा, त्याला तेल नाही. आणि त्याच्याबरोबर खायचे ते भाकरी बरोबर? खिचडी तर कधीच करीत नव्हती. का बरं? ते त्यांच्यापुरतीच करायची, लेकापुरती. तिघाला एक, 3 लेक. हा. आमची ननंद 5-6 जणांपुरतीच खिचडी करायची. बाई, मग काय सांगायचं त्यांचं. माहिती वैतागली असेल मग तेव्हा तर. मी ती ज्वारीची भाकर ज्वारीच नाही बघितली. मग तुझ्या पुरती आणायची ना तुझ्यावरी आणि भाकरी करायची ना तू. ते भाकऱ्या कशाला खायची तू तेव्हा? तेव्हा तुला बाजारात जाता येत होतं आणि तू कारखान्यात पण जायची ना कामाला. अरे ते कामच नव्हते करीत, कुठं लागन तिथं काम करायची. आणि आम्हाला सांगितलं काम हा इथं करतो. मग तुला कारखान्यात कोण लावलं कामाला? मी गेले ते येतच नव्हते लोक. का बरं? काय का बरं? कशाला यायची यांची तर लाल ज्वारीची भाकर आणि ते खायची. भाजी तर कधीच नव्हती. मग तू बाहेर जायचं, हॉटेलात जेवून यायचं. माझ्या काय बापानी का आईनी पैसे पाठवले म्हणून हॉटेलात जेवतो. असं असतं तर आमच्या आईने दिलेच नसते. तुमची मेस होती ना माई? हा, मेस होती ना? कोणाची? मग आमची नव्हती, माझ्या बहिणीची होती. हा का? मग तिच्याकडे जायचं जेवायला? रोज कोण देईन जेवायला? रोज तिच्याकडे जायचं. नाही, एखाद्या वेळेस आठवड्यातून एखाद्या वेळेस जायचं. तिला म्हणायचं, तिथं आमच्या घरी करायची भरपूर. तिला म्हणायचं महिन्याची लावून दे, मी इथं- देत जाईन इथं- महिन्याला इथं- महिन्याला इथं- पैसे. म्हणायचं तिला मेस लावायची ना महिन्याची. कधीतरी जाऊन चांगलं जेवून यायचं ना. मग तू देवाला आणि पैसे कोण दे? तू जायची ना कारखान्यात कामाला का तेव्हा नव्हती जात? माझं लग्न झालं आणि हे मी कामाला जाऊ का इथं त्यांची तर कुठं? मी कधी काम केलं? तू नगर असं असतं तर आमच्या आईने दिलेली नसतं, बघितलं. हा ना, त्रास होतो मग आपल्यालाच. मग इकडे तू काय म्हणत त्याला, ते दादा कुठं मग लागले होते कामाला? हे असंच कुठं लागन तिथं करायचं 4-8 दिवस. आणि ते पैसे बी नाही आणायचे आणि तिकडेच जायचं. अरे बापरे. मग ते एसटीत कसं काय लागले कामाला? माझं लग्न झाल्यानंतर लागली ती. हा, आधी काहीच नव्हतं. हा. हा, मग मी इकडे आले. मी नाही आले, ते पण वेगळे निघले तेव्हा आले. मी नाही येणार. कशाला गेले? सासूले बेकार होती आमची.
तू असते त्याला म्हणला असता खरंच माहिती काय मी नाही बघितलं तुझ्या सासूला मी है ना. ही कुंदच नव्हती तर ती काय बघणार. हा ना. ये अण्णाचे लग्न नव्हते झाले ते मी वेळेच केलं हे यांना कोणी देत तरी होतं का म्हणून अण्णाला? नाशिकला अण्णाला मग काय कोण दिलं असतं असं जुगाऱ्याला दिलं असतं का रात्र दिवस दिवस तिथेच गाडायचा मोडका खरंच ना लय राग यायचं म्हणूनच मला राग येते ते येत होता लय बेकार. पण तू लय कष्ट केले मग आहे ना. अहो असं आयतं बसून खाल्ल्यावर कसं करायचं हे कामाला लागले मग लग्न झालं तरी काम करीत नव्हतं जुगारीत जाऊन बसायचं मग त्याच्या बायकोला पण सांभाळावं नव्हतं लागत का घरात काही नाही लागत का 4 माणसाला आम्ही दोघं ते दोघं. मग तू सांगायचं ना त्यांना काहीतरी काम करा. थोड्या दिवस बघितला मी मग लय मग मी यांना म्हणलं आपल्याला इथून निघायचंच यांनी आता एवढं घेतलं घर तरी आमच्यातच होतं. नंतर आम्ही वांधार गल्लीत बघितले. बर. 10 रुपये बी भाडे नव्हतं ते भाडे तेवढं पण नव्हतं देत. बापरे, त्या दिवशी त्यावेळेसच्या टायमाला 10 रुपये भाडं होतं का? 7 रुपये होतं. 7 रुपये महिन्याला? हा ते देवत नव्हतं ते घर मालक आमच्या नावावर होतं ना हा. ते माझ्याकडेच यायचं म्हणायचं द्या भाडं. मी म्हणलं आम्ही राहतो का ते राहतं ना मग त्यांच्याकडून घ्या म्हणलं. म्हणून आम्ही त्यांच्याकडून नाही घेणार तुमच्याकडून घेणार म्हणजे चांगला कायदा आहे. ते घरमालक चांगले होते का जराशी तुमचे का ते पण घरमालक चांगले होते का तुमचे? इकडे होता चांगला घर मालक सोनार होता ते. हा. ते रामचंद्र कुटावर राहतात. मग भाडं कोण द्यायचं? कोण? तू म्हणती ना 7 रुपये भाडं होतं ते 7 रुपये कोण भरायचे मग महिन्याला? आम्ही निघल्यावर त्याला माग म्हणलं भाडं. कोणा त्यांच्यातून बी निघले परत. त्यांच्यातून पण निघली का? मग तू आयतं खाऊ घातल्यावर रोज काय आणायचं नाही मग मी काय करणार नाही मी काय करणार कुठून आणणार रोज. बरं त्याची बायको बी होती ना मग कोणाची? अण्णाची हा. लग्न झाल्यावर. तिचं नाव काय होतं? तिचं नाव सुमन होतं. हा का? ती कुठं राहायची ती म्हणजे कुठं राहत होती पहिले ते? ती नाशिकची होती ती. नाशिकला? हा ती नाशिकची आणि ही पुण्याची आणि मी बीडची. गावातली कोण नाही. तिघांची चांगली मजा येत असेल मग. तिघं एकाच घरात का मग? मग ते कामाला लागल्यावर इष्टीत मग मी तिकडे राहत नव्हते इथं करावं लागायचं ना काय काम म्हणजे घरातलं आणणं नेणं सगळं तुलाच करावं लागायचं? हा मग ती जायची. ते मग इष्टीत कधी लागले? सांगते ना माझं लग्न झाल्यावर आधी काय काम नव्हतं. मग किती वर्षांनी लागले? 1 वर्ष 2 वर्ष का 6 महिन्यांनी? किती वर्ष? नाही बरेच दिवसात 5-6 वर्ष. मग ते इष्टीत किती पगार होत त्यांना? तेव्हा थोडा पगार होता. तरी किती? काहीतरी असं का 500 रुपये 1000 रुपये हा काहीतरी असं असं काहीतरी आहे ना तेव्हाच्या टायमानुसार आहे ना. हा तेव्हा स्वस्त येईल. तेव्हा सस्ताही होती. आता महागाई आहे मैले. तेव्हाचं आणि आताचं लय फरक आहे. आता 1 लाख रुपये महिन्याला पगार असला तरी पुरत नाही. किती? 1 लाख.
अरे हे पोरांना कपडे सुद्धा करीत नव्हती. हा का? शारदीला मेराला ती कशी भिकारायची मागायला येते हम्म. तशी. लय कष्टामध्ये दिवस काढले माईने आहे ना माई. हे म्हणायचे त्याला काही लाज वाटते का काही? हा? कोणाला? भावाला. आणि ते बी जुगारीत कुठं ते 3 तोट्याच कारंजे नाही हम्म. तिकडे काही पण करायची. तिथेच, बहीण राहत होती. त्यांना म्हणायचं ना काहीतरी शिकून घ्या कला, बिटरचं काम हा, आणि ते करायचं ना. मग वायरमेनचं काम करीत होते. कोण? वायरमनचं करत होते का ते? हा. त्यांना जमायचं वायरिंग सगळं अरे घरची. त्याला नोकरी लागत होती याला कुठं? कोणत्या तरी गावाला. म्हणजे गव्हर्नमेंट खात्यात का? हा. त्यांनी केली नाही. चांगली केली असते तर झालं असतं. आता गव्हर्नमेंट जॉब मिळतो का लवकर? तेव्हा मिळला होता तर नाही केली. जायला पाहिजे होते त्यांनी. गंगापूर गंगापूरला. ते दत्ताचं ठाण आहे तिकडच ना? नाही दुसरं आहे अजून. गंगापूरला नाही तिथे नाही. हे कोणतं गंगापूर आहे? आहे ना दुसरं अजून गंगापूर. आहे का? मला वाटलं तिकडं. ते ते गंगापूर आहे. हा. फरक आहे चांगला तो. भाऊ जा म्हणला. हा भाऊ थोरला हा. तर गेलं नाही ते. चांगली नोकरी नसती लागली. हा. त्याच्या सोबतीने दुसरा लागला आणि ही गेला नाही. ह्यो ते लावून घेत होता त्याने. असं मग असं कामासून केलं नाही. असं असेल तर जायचं ना त्यांनी. जायचं. नाही तर मग काहीतरी दुसरं तरी भावाचं करायचं. ऐकलं की ते काहीतरी धंदा पाणी तरी करायचं. किराणाची दुकान बितन टाकून द्यायची एखादी. पैसे कोण देईन त्याला? मला किराण्याची. नाही तर एखादी म्हैस पाळायची. म्हणजे तेवढी किराण्याची दुकानामध्ये जेवढे पैसे येतील तेवढे तिथं का असं करायचं का तो? केलं असतं ते. काय लोक काहीतरी चांगलं शिकायचं, काहीतरी दुसरं करायचं, ते काय करत बसले काय माहिती. म्हणूनच पण सुधारणा नाही ना होत मग अशाने. राग मला लई राग येतो. सुधारणा नाही होत मग मायाशीने, आहे ना का? तुम्हाला वाटत असेल पण लई मला लई मस्तकातूनच उतर पहिलं नुसतं आयतं खायला पाहिजे, दुसरं काही नाही. हा, जेवायला कपडे घ्यायला आणि जाऊन बसायला. अरे लहान लेकरू आहे का म्हणून त्याला मारायचं? हा नाही, भाऊ जरी असला तरी काय करेल? नाही खरं आहे का? बरोबर आहे. कटाळून गेली ती. सगळं बोलून बोलून थकले असतील हे ना, पण ते काय जास्त ऐकत नाही. करून बोलतच नव्हती ती. जाऊ दे मरू दे तर. का बरं? मग काय करणार ते? काम नाही करीत कुठं, काय नाही, नुसतं जोगारीत जाऊन बसायचं. हे इष्टीत होते कामाला. हे नाही इष्टीत कोण लावलं? कोणी लागलं? तेच लागलं. हा का? त्यांना पत्र आलतं का? हा आलाच. त्यांनी फॉर्म भरला होता काय? भरला असेल ना आता. काही एम्प्लॉयमेंटमध्ये नोंदणी केली ती काय माहिती. केली ती वाटते त्यांनी. मग हे काम लागलं त्याच्यामुळं नंतर मग तुला जायची ते कामाला रोज का? मग कामाला मी ते जायची. मला नाही का त्यांनी काम करून सोडलं नाही ना मग त्यांनी ते काम? हा? सोडलं नाही ना? नाही ती आजारी पडली तरी अजून त्यांची सर्व्हिस 10 वर्ष होती. बारे. पण ती आजारी होती ना. हा. वर्ष. काय झालं त्यांना? काय माहिती, ते जललर म्हणून रोग असतो बाई. ते होता. डॉक्टर म्हणे तुम्ही शेतपोत इकले, हम्म. काही जरी झालं तरी हे बरे नाही होणार.
बरी नाही होणार का? आणि ते कशामुळे झालं तर डॉक्टर म्हटले? काय माहिती बे. पहिल्यांदी त्यांना 2-3 दिवस पहिल्यांदी लई उलट्या झाल्या, मोरीने एवढी एवढी गज भरली होती. बापरे. असं काळ्या निळे रक्त असं पडलं. आणि मला भेटायला आमचा भाऊ आलता. हम्म. तर मी म्हणलं त्याला, म्हणलं राहा म्हणलं आजच्या दिवस, मग उद्या जा. ती आमचा भाऊ गेला आणि त्याला दुपार त्यांना असंच व्हायला लागलं. बापरे. मग डॉक्टर काय म्हटलं आता? पैसे नाही काही नाही, तरी जरा ते ओळखीचं डॉक्टर. आणि तू मग कारखान्यात कधी कामाला लागली त्याच्यानंतर? कोण मी? त्यांनी मला कामच नाही करून दिलं, कुठेच नाही जाऊन नव्हतं दिलंय ना. चांगले होते मग तुझे दादा, चांगले होते ते तिकडेच राही, ती यायचं नाही. असं बोलली का? हा, काम नाही करायचं कुठं. दवाखान्यात असताना पण? हा. काम नाही करायचं तर कोण खाऊ घालीन? हे तर दवाखान्यात, मग हे सगळे लहाने लहाने. मग मी कुठं कामाला जाऊ? हे दवाखान्यात आणि ते. मग नंतर त्यांनी पैसे काढावे लागले मला. हा का? आणि ते नंतर फेडायची वेळ आली मग, आहे ना? इथे तर रोज रक्ताची बाटली लावायची, बापरे. रोज रक्त भरावं लागायचं. खायला बी उली सक्क व्हाय ना, 2 घास चांगलं पाहिजे. हे असं भाजी भाकर नव्हते का? मग काय खायची ते? पाव मिसळ, हे पाव वडा, असं दुसरं काही असं पाहिजे होतं त्यांना. हा. घरी यायच्या टायमाला तो माझे 1 रुपया पण नव्हता. त्या बाबाकडून पाव वडा आणला, त्याला म्हणलं मी देईन पैसे, आणि त्यांना खाऊ घातलं, आणि मग मी घरी आली. बापरे. कठीण दिवस काढले माईनीला. त्यानं. कठीण दिवस काढले, भरपूर कठीण दिवस काढले माईनी. मग अशी चक्कर यायची तर मला असं वाटायचं इथेच पडते काय, खायला सुद्धा काही नव्हतं. कोण नेईन खाय? तेव्हा कोणीच नव्हतं तुझ्या आहे ना, कोणीच सोड. मग तिच्या घरी हा, जरी असली तरी ती बिड्या बांधायची, बिड्या बांधायची कधीतरी यायची भेटायला. ती बीडलाच राहायची कधी?